या वेळेला माझी न त्यांची भेट घालून दे. हो मोठ्या बाई. इंदू मला पण भेटायचंय. ए, त्यांनी आदोक्षचा जीव वाचवला म्हणून मला त्यांना भेटायचंय. माग पुढं काय नुसतं टुमणं लावते भेटायचे भेटायचे. यावेळी तो सगळ्यांना भेटेल. मी त्याला घरी बोलवलंय ना. काय मोठ्या बाई जरा फिरस्ती माणूस आहे. मनाला वेळ मिळाला की नक्की भेटेन सगळ्यांना. वेळ मिळाला की असं काय मोठं काम करतात ती? ते काही नाही, भेट घालून दे. ते माहित नाही, पण एका गावी राहत नाही. या वेळेला थांबवायचं. माझी भेट घालून द्यायची म्हणजे द्यायची. जी मोठ्या बाई. इंदू मी रायाचा डबा देऊन आले. हा हा विठू पंढरपूरकर एकदा माझ्या हाताशी लागूच दे. सगळं घर जमीन माझ्या नावावर करून घेते की नाही बघच तू. आज गोपाळची प्रचार सभा आहे. मी जाणार आहे. मला असं वाटतं की तू जाऊ नयेस तिकडे. अहो, असं काय करताय? मला कळतंय तुम्हाला असं का वाटतंय ते. कळतंय ना? मग तरी तुला तिकडं का जावं असं वाटतंय? कारण मी गोपाळची आई आहे म्हणून जायचंय मला. हे बघा, गोपाळ आदोक्षच्या विरोधात उभं राहिलंय, हे त्याचं चुकलंय हे मान्यच आहे मला. आता तो राहिलाय ना उभा, मग पालक म्हणून आपणच पाठिंबा नको का द्यायला त्याला? शकू, अगं जर तो गावच्या भल्यासाठी या निवडणुकीत उभा राहिला असताना तर ठीक होतं. पण तो या सगळ्यामध्ये या निवडणुकीत का उभा राहिलाय माहितीये ना? मग तरी तुला तिकडं का जावं असं वाटतं? शकुंतला, गोपाळ लहानपणापासून तुझ्याशी कसं वागत आलाय हे विसरलीयस का तू? आणि हे बघ, आत्ता सुद्धा तो तुला आई म्हणत नाही. मावशी म्हणतो ना मावशी. आणि अहो, आता तो माझ्याशी पूर्वीसारखं नाही वागत. तो बोलतो माझ्याशी. आणि तुम्ही पाहिलत ना माझ्या आजारपणात त्यानं किती केलंय माझं. हे सगळं कितीही खरं असलं तरी तो आत्ता चुकतोय म्हणजे चुकतोय. अहो, पण मूल चुकलं तर त्याला वाट दाखवणं हे आई वडिलांचं काम नाहीये का? हे बघा, अहो तुम्हाला कळत का नाहीये? आपण दोघांनी जर त्याला एकटं पाडलं ना तर तो आणखी बिथरेल. मी त्याच्या सभेला आज जाणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे. मी बोलल्याशिवाय प्रश्न कसा सुटेल? अहो, मला असं वाटतं तुम्ही पण चला ना. शकुंतला, तू जाऊ शकतेस सभेला, मी तुला अडवलेलं नाही. मी तिकडे येणार नाही म्हणजे नाही. विठुरायानं या पोराला कुठली दुर्बुद्धी दिलीये ते फक्त विठुरायालाच माहिती. अहो ऐका ना, सात बारा मिळवा. काय तलाठी साहेबांना भेटून ते जमिनीची मोजमाप झाल्याशिवाय कामं कशी होणार आपली? ही महत्वाची काम आहे, त्याशिवाय पुढची कामं नाही हातात. पप्या, अरे काम होतं तुझ्याकडे एक. बोला ना अध्यक्ष महाराज. अरे इकडे कुठे दुकानावर आहे डायरेक्ट. अहो इथंच बोला ना, ही आपलीच माणसं आहेत सगळी. काय झालं? सांग अध्यक्ष महाराज. काय अध्यक्ष महाराज, मला आणि हिला तुम्ही दुकानावर बोलवलं आणि तुम्ही सगळे इकडे आहे? सांगतो
इंदू तू सांग सांग ना. सांग ना तू. तुम्ही न्यूज पाहिली आहे ना? मराठवाड्यातली परिस्थिती माहिती आहे तुम्हाला? आता मराठवाड्याची परिस्थिती पाहवत नाहीये बघ. होणार आहे. ती दावणीला मेलेली जनावरं, शेतात पाणी शिरलं म्हणून टाहू फोडणारे शेतकरी, लहान लहान मुलं, हताश लोक, हे नुकसान तर इतकं झालंय. हो ना, म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना काहीतरी मदत पाठवली पाहिजे, की काहीतरी निधी पाठवला पाहिजे. बिट्टूच्या वाडीने मराठवाड्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. अध्यक्षच महाराज, तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. हे बघा, ज्याला जसं शक्य आहे ना तसं त्याने खारीचा वाटा उचलायचा. आपण गावामधून ना मदत निधी, अन्नधान्य आणि कपडे जमा करायचे. तर आपण लगेच कामाला लागू. मी आताच तालुक्याला जातो आणि पूरग्रस्तासाठी मदत कक्षाची माहिती घेतो. मंडळी, नेता असावा तर अधोक्षज महाराजांसारखा. म्हणजे आपल्या माणसांबद्दल कळकळ वाटते, काहीतरी करण्याची एक तळमळ असते. अरे पप्पा, ते कर्तव्य आहे आपलं. आता मला सांगा, बिट्टूच्या वाडीवर जर असं संकट आलं असतं तर आपल्या मदतीसाठी कोणी उभं नसतं राहिलं का? पण अध्यक्षच, तू ह्या एवढ्या मोठ्या कामात आम्हा सगळ्यांना सामील करून घेतलंस ना, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे बघ. हे एकदम बरोबर आहे बरं काय. आपल्या विठूच्या वाडीच्या सरपंच पदाचे उमेदवार, गौरवशाली विकासासाठीचं दमदार नेतृत्व आणि आपल्या सर्वांच्या हक्काचा माणूस डॉक्टर गोपाळ दिग्रसकर आज आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत. आता मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावे. तर तुमच्या समोर येत आहेत गोपाळ महाराज दिग्रसकर. महाराज नाही, फक्त डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. हा, डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. या, आपण भाषणाला सुरुवात करा. भाषण देऊ कोणासमोर? 4 टाळकी तरी आहेत का इकडे? येतील आता, जमा होतीलच, लोक येतीलच सर. आता कधी? तुम्ही गावातल्या लोकांना सांगितलं ना की आज माझी प्रचार सभा आहे ते? डॉक्टर गोपाळ, मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, सभेबद्दल सांगितलं होतं. दादा, तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार सभेचं सांगितलं होतं ना सगळ्यांना? हो हो, 10 वेळा रिक्षा फिरवल्यात, गावात सगळीकडे बॅनर सुद्धा लावलेत आणि आम्ही स्वतः घरी जाऊन सगळ्यांना सांगितले आज सभा आहे म्हणून. अरे मग कुठे गेले सगळे लोक? आपल्या विठूच्या वाडीचा सरपंच अधोक्षज महाराजच झाले पाहिजेत बघा. हे बघा, ही वेळ माझं कौतुक करायची नाही, काम करायची. तुमचा सपोर्ट मला पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीतून दाखव. मंडळी, नुसत्या माना डोलवायच्या नाहीयेत. इम्रान, आपल्याला खूप काम आहेत, कामाला लागलं पाहिजे. हो हो पप्प्या, करू रे काम. हो, चला लवकर कामाला लागा. चला. हा काय पोरखेळ सुरू आहे का इकडे? अरे या असल्या प्रचार सभेमुळे माझा प्रचार होण्याऐवजी बदनामी होईल माझी. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? डॉक्टर, एक मिनिट या ना प्लीज. एक मिनिट. का कार्यकर्त्यांवर चिडचिड करतोयस? दिसतंय ना, त्यांनी त्यांचं काम केलंय. ते मेहनत घेतायत तुझ्यासाठी, दिवस रात्र
प्रचार करतायत, घरोघरी जातायत. तू जर असंच रागराग करत राहिलास ना तर निवडणूक जिंकणं अवघड होऊन बसेल आपल्याला. लिसन टू मी. बी रिझनेबल, बी प्रॅक्टिकल. तू परिस्थिती काय बघतीयस ना, प्रॅक्टिकल आणि रिझनेबल राहू मी अशा परिस्थितीमध्ये. श्रीकला, मी डॉक्टर आहे अगं. नाही, तू इथे डॉक्टर नाहीयेस. निवडणुकीला उभा असलेला एक उमेदवार आहेस. तुला राजकारणी म्हणून लोकांची नस कळली पाहिजे. हे असं बेभान वागून सतत सगळ्यांवर चिडचिड करून काही होणार नाहीये. ए श्रीकला, तुम्हाला सांगू नको. काम डाऊन. हे बघ, प्लीज शांत हो. माझ्याकडे बघत राहा. ऐक माझं, मी काय बोलतेय लक्षात येत आहे ना तुझ्या? श्रीकला, मला वाटतंय आपण इकडनं निघायला हवं. गोपाळ, गोपाळ, शकुंतला काकी, मी बघते. डोंट वरी. गोपाळ, गोपाळ, गोपाळ.